नमस्कार. आजच्या भागात आपण गोवर्धनाष्टक स्तोत्रातील पहिला श्लोक पाहणार आहोत. गुणातीतं परं ब्रह्म व्यापकं भूधरेश्वरं गोकुलानंददातारं वंदे गोवर्धनं गिरिम. याच्यामध्ये गोवर्धन पर्वताचं वर्णन केलेलं आहे. तो कसा आहे तर भूधरेश्वरम. भूधर म्हणजे पर्वत, पर्वतांमधील ईश्वर म्हणजे पर्वतांचा राजा आहे. कोण? गोवर्धन. तो आहे व्यापकम म्हणजे व्यापक आहे. नंतर परब्रह्म आहे म्हणजे त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश वास करतात. गोवर्धनाला पण या देवतांची उपमा दिलेली आहे, इतका तो पवित्र आहे. गुणातीत त्रिगुण जे आहेत सत्व रज तम ह्यांच्याही पलीकडे गेलेला असा तो, अतीत म्हणजे पलीकडे गेलेला असा तो आहे गुणातीत. गोकुलानंददातारम म्हणजे गोकुळ, समस्त गोकुळवासियांना आनंद देणारा असा गोवर्धन पर्वत आहे. आनंद देणारा म्हणजे कसा तर त्या गोवर्धन पर्वतावर जे गवत उगवतो त्या गवतामध्ये गाई वासरं चरायला जातात. त्याच्यामुळे त्यांना गायींमध्ये दुधाची निर्मिती होते. सकस अन्न मिळतं गोवर्धनामुळे. गोवर्धनामुळे काय होतं, शिवाय ढग अडतात, त्याच्यातनं पर्जन्यवृष्टी होते. सर्व गोकुळ सुजलाम सुफलाम असं होतं. म्हणून गोकुळवासियांना आनंद देणारा असा गोकुलानंददातार. गोवर्धनम गिरीम अहम वंदे. अशा या गोवर्धन नावाच्या गिरीला म्हणजे पर्वताला मी वंदन करतो, मी नमस्कार करतो. आता पुढचा श्लोक पाहू. गोलोकाधिपतिं कृष्ण विग्रहं परमेश्वरं चतुष्पदार्थं नित्यं वंदे गोवर्धनं गिरिम. गोलोकाधिपतिं, गोलोकाचा जो अधिपती आहे कृष्ण, विग्रह म्हणजे कृष्णाची मूर्ती म्हणजे साक्षात कृष्ण परमेश्वर आहे. तो गोलोकाचा अधिपती आहे, बरोबर आहे. आणि हा जो गोवर्धन आहे तो काय करतो, चतुष्पदार्थदम म्हणजे जे चार मोक्ष आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, हे जे चार पुरुषार्थ आहेत किंवा जे चार मोक्ष आहेत त्या मोक्षाची प्राप्ती या गोवर्धन स्तोत्र पठण केल्यामुळे होते. गोवर्धनाला परिक्रमा केल्यामुळे आपल्याला मोक्षप्राप्ती होते. गोवर्धनाची परिक्रमा केली असता आपल्याला सतत धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्त होतात. इतकं गोवर्धनाचं महत्त्व आपल्या पूर्वसुरींनी वर्णिलेलं आहे. तर आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभवदादा ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.